माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा. पण तू जर कसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही. तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं त्याकडे दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा, आता द्यायला तयार येते ना. मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो म्हणतो. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खुन करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे. कशाला त्या बिंडो कशा काय कारण आहे काय? आय माय बहीण काय ठेवलं नाही. हा तेच बायकोच्या ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या? 4 दिवस झाली येऊन गेलेले. अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला. 2-2.5 महिने गप्पच होतो. सन्माननीय हाके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील. त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो. आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात. बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी या व्यासपीठावर उभा आहे. आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय. ते कुणाला विरोध करायचा आहे म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा आहे म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही. आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. भुजबळ साहेब, आमच्यासाठी आपण वडिलकीचा आधार आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचे नेते आहात. तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती. स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरीन जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही, पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली. आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय, आपल्या सोबत आहे. आपण आपले नेते. कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते. मला काल रात्री 2 वाजता 2 वाजून काही मिनिट झाले असतील, आता सगळीकडेच मित्र आहेत, फोन गेला. म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का? तुमचं कसं आहे? म्हणलं का विचारतोय? नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी. म्हणलं मी तर येणारच आहे. तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही? आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला. आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते. बरोबर आहे का नाही? 2 वर्षापासून एका व्यक्तीनं, एका प्रवृत्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं. ते अंतर कुठून पडलं?
कुठून पडलं? आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या दोन समाजात, ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब, आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पुरावे. पण या ओबीसीत काय यायचंय? मूठभर धनदाडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा. पण ह्यांना पेटवायचंय. बरं, पेटवून पेटवून म्हणतो तरी काय? आणि कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस असण्याची माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब, मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच. आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी, आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू देऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज माणसात माणूस ठेवला नाही हो. मायचान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नीट ऐका, आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. काही सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ, दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय, तू त्याला कसं आणलंस? तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतंय ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहेत. आणि आपण सर्वजण ताकदीनं, नाही तर एवढे आलात. ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे. आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या. या हक्काच्या, न्यायाच्या, ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाईची सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्यात, माध्यमांना दाखवायच्यात. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला,
त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र आतल्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. आणि ह्याचा खरा बरा एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत. पण ओबीसीत येऊन नाही. आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच. रोज सकाळी 9 वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय, पडळकर साहेब, भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा, रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्त्यामध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांचीमध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलिगुरीमध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा, तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही, हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे का? भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. पण त्यांना जगत्याला वाचत असल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो, म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याचं रेकॉर्ड आहे. कारण ही शिकवण आहे. पण आमच्या आणि कृपा करून, मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले करून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. धनगर
वंजाऱ्याचा काढा म्हणला, पुन्हा मला वंजाऱ्याचा बी काढा 2%. अरे काय काढा, अरे द्यायचं सांगा, न्यायानं हक्काचं मागायचं सांगा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं आहे, काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं तुम्ही एडे करताल, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज राहू द्या, हे कळणार आहे. त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय. तुम्ही घ्या, आपसातले तंटे बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी स्टेजवर बघतोय, इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात, पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मत देऊन निवडून आणलो, आम्हीच का त्यांना ओबीसीचा आज हित वाटत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हाबूक ठुकीत बसताल, तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणले, तुम्हीच बोलला. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना, आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवृत्तीला आहे, बाकी कुणाला नाही. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत दाखवून देऊ. बरोबर आहे का नाही. आणि माझी विनंती आहे साहेब, आपण मंत्रिमंडळात आहात, पडळकर साहेब, मी, पंकज भाऊ, मनोजित भैया, आम्ही विधिमंडळात आहोत. पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे, सुरुवात बिडून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात. आता या केंद्र सरकारनं तर जातनिहाय गणना करायचा निर्णय घेतलाय, पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो. तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा. हे एवढा, ते तेवढा, ते तेवढा, ते तेवढा. पुन्हा भांडण नको, आणि भांडणं लावणारा तर मुळीच नको. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला, त्याला शासनाने मदत केली, नोकरी दिली. या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्या बलिदानाला मोल नाही. भुजबळ साहेब, आपण आमचे नेते. एक फोटो आहे, कसला आहे, कसा आहे, काय, ही निस्ती मूठ नाही, ही वज्र मूठ आहे. सगळ्यांनी वर करा. एकच पर्व, एकच पर्व. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी देशाचे ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या यलगार सगळ्यांनी आपला मोबाईलचा टॉर्च, मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च संबोधित करावं. सगळ्यांनी आपापल्या एकच पर्व, सगळ्यांनी मोबाईल, एकच पर्व छगन भुजबळ साहेबांचा. अरे कोण आलं रे, कोण आलं. एकच पर्व, ओरिजिनल ओबीसी पर्व असं म्हणतात. ओरिजिनल, बरोबर. हे ऐतिहासिक बघा, ही ओबीसीची ताकद आहे. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आजच्या सभेला आपण संबोधित करावं.
एकच पर्व ओरिजिनल. कोण आला रे कोण? छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. भुजबळ तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी, तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो. त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिकाच्या तेच बायकोच्या ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या? त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं जवळ लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं. त्यांच्या कुटुंब त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो. तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत. पण तू जर कसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको. त्यांनी सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतो मीडियासमोर, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो, आपल्यात खेटायची हिंमत. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाच्या 40 लफडे असू नाही तर 50 असू. वैयक्तिक याच्यात आपण दिलं, काढून दिलं. त्यांना विचारून घे, फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या जर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा, आता द्यायला तयार आहे ती ना. ती जोडतोय गाबाळी म्हणती ती, आणि सगळं काय आहे ती. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून, आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा. नसता माझा जर दुसरा असता ना, कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा, माया नादी लागू नको. पाटील, बीडमधील आजच्या सभेत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली आहे. मला तर कधीपासूनच म्हणतो की मी तुला पाडितो. भुजबळ साहेबांना देखील म्हणतो की मी तुम्हाला पाडणार म्हणून पाडणार, पण मी विक्रमी मतांनी निवडून आलो आहे, असं मुंडे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की 2-2.5 महिने मी गप्पच होतो आणि मला तर बोलू द्या. आज मी इथे फक्त बोलण्यासाठीच आलोय, मी कुणाला विरोध करण्यासाठी नाही. मी ते ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उभा आहे. आमचे मार्गदर्शक नेते भुजबळ हे आहेत. तुम्ही खंत व्यक्त केली की आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आलीच नसती. मुंडे साहेबांची बरोबरी कोणी करू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. ओबीसी हक्कासाठी तुम्ही हयात काढली. आज कार्यकर्ते म्हणून आम्ही इथे आहोत. मला विचारलं तुम्ही बीडच्या सभेला येणार आहात का? मी म्हटलं का बरं? म्हटलं मी तर येणारच आहे. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती जे सर्व एकत्र नांदत होते. 2 वर्षापासून एका व्यक्तीने, एका प्रवृत्तीने, मी समाज म्हणत नाही, ओबीसी, एससी, एसटी आणि मराठा समाजाचं अंतर पाडलंय. हे अंतर कुठून पडलं? आज माझा मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे फक्त 2 समाजात अंतर पडलेलं नाहीये, तर तुमच्याशीही तो दगाफटका झालेला आहे. उदाहरणासह सांगतो, 13 कोटी जनतेसमोर यावं. खरा कायदा मराठ्यांच्या ओबीसीत नाहीये, त्यांचा फायदा ईडब्ल्यूसी मध्ये आहे. ओबीसीत काय यायचं आहे तर मूठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं आहे. यांना पेटवायचं आहे. पेटून काय म्हणतो, कधी कधी माणूस असण्याची, जिवंत असण्याची हे ऐकून सहन करावं याची आता मनाला भीती वाटते. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासूनच पाडितो म्हणतो. भुजबळ साहेबांना देखील म्हणतो की आता तुला पाडणार म्हणजे पाडणार. अरे 1,42,000 मतांनी निवडून आलोय. पाडितो म्हणतो. मग हे कसं झालं? मी हे बोलणार नव्हतो, पण आपल्या ओबीसीचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा आहे. आपल्या हक्काचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाहीये. तर किती डोकेबाज माणूस समजायचं. दसरा संपल्यावर म्हणतो धनगराचं 94चं आरक्षण काढा. याला जीआर तरी कळतो का? वंजाराचंही आरक्षण काढतो. काय करा यायचं सांगा. काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं येडे करताल, पण खऱ्याला खरं आज ना उद्या करणार म्हणजे करणारच. आपल्याला गावगाडा सांभाळायचा आहे. आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाहीये. आपला संताप एक व्यक्ती आणि एका प्रवृत्तीला आहे, बाकी कोणालाही नाहीये. यावर आता जरांगेंनी जोरदार पलटवार केलाय. बीडमध्ये झालेला मेळावा हा ओबीसीचा नव्हता, तर तो एका विशिष्ट जातीचा आणि टोळीचा मोर्चा होता, हे सिद्ध देखील झालेलं आहे. त्यांच्या काही गोष्टी बाहेर पडत आहे. आपण ओबीसी बोंबलायचं
आणि मराठा ओबीसी मध्ये तणाव निर्माण करायचा, त्यातून मंत्रिपद साधायचं, असं भुजबळांनीच सांगितलं होतं. घुर्रट छगन भुजबळ यांचं चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सरपंचाच्या मळ्यात डोळ्याला चष्मा लावून घोडेस्वारीचा आनंद लुटला. हसत हसत म्हणाले की चष्मा घालताना त्यांनी आपलाच आहे का, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडेंना लगावलाय. छगन भुजबळांच्या षडयंत्रामध्ये एकदा गुंतलं की बाहेर निघता येत नाही. गोरगरीब मराठा लेकरांचं वाटोळं का करावं, असं पंकजा मुंडे यांना वाटलं असावं. यापुढे आता सुधारणा करून त्यांना असं वाटत असेल, त्यामुळे पंकजा मुंडे या मेळाव्याला आल्या नसतील, असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील माझ्या मतदारसंघात आले तरी मी निवडून आलो, असा दावा शुक्रवारच्या सभेत छगन भुजबळ यांनी केला होता. तर त्याला देखील जरांगे पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. मी जर खरं झाला असतो ना तर भुजबळ यांचा धुरा गुलाल झाला असत्या. आता ते निवडून आल्यावर बोलत आहेत, पण जेव्हा तर ते मला मित्र आहेत म्हणाले होते, तेव्हा म्हणाले होते की जरांगे पाटील मित्र आहेत, आले आणि गेले. पण त्यावेळी मी एका सांत्वन भेटीला गेलो होतो. छगन भुजबळ यांची काही दिवसात वाईट अवस्था होणार आहे. तुटलेल्या चपला, केसावर फुगे असं काही त्यांच्याकडे दिसेल, असंही यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.